मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक खोळंबल्याचं बघायला मिळत आहे। पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे पहिलीच बैठक ही खोळंबली आहे। 2 तास विलंबानंतरही बैठक सुरू झाली नाहीये। आमदारांसह मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी, मुंबई पोर्ट अधिकारी हे सध्या प्रतीक्षेत असल्याचं बघायला मिळत आहे। पहिलीच खरं तर ही बैठक पालकमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक होती, मात्र ती बैठक सध्या खोळंबल्याचं बघायला मिळत आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, महत्त्वाची अशी ही बैठक म्हणावी लागेल, बैठक सध्या खोळंबलेली आहे, काय नेमकं यामागचं कारण? अगदी खरं आहे गौरी, आपण जर बघितलं तर 1 वाजता खरं तर ही बैठक सुरू होणं अपेक्षित होतं। त्यासाठी सर्व आमदार म्हणजे शहरी भागातले जे मुंबई शहरातले जे आमदार आहेत ते सर्व आमदार आलेले आहेत, त्यानंतर अधिकारी सर्व आलेले आहेत। मात्र 1 वाजता बैठक सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही आलेले नाहीत। आता थोड्याच वेळात ते या ठिकाणी येतील माहितीमध्ये। त्यांचे नियोजित कार्यक्रम असल्यामुळे खरं तर या बैठकीला उशीर झाल्याचं आता सांगितलं जात आहे। मात्र जवळपास 2 तास झाले एकनाथ शिंदे न आल्यामुळे अधिकारी आणि सर्व जे आमदार आहेत ते खोळंबल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदे थोड्या वेळात आल्यानंतर खऱ्या अर्थानं बैठकीला सुरुवात होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर मुंबई शहराची आज खऱ्या अर्थानं पहिली बैठक जी आहे ती एकनाथ शिंदे घेणार आहेत आणि त्याच बैठकीला उशीर झाल्यानं कुठेतरी विरोधी पक्षातील आमदार आहेत ते नाराजी व्यक्त करताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। गौरी, नक्की सुशांत, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।